तर एक महिना पुण्यामध्ये राहून पुण्यातली गर्दी बघून शेवटी वैतागून निघालो मी गावाला. आणि ते बी म्हटलं आता गावाला निघायचं म्हणल्यावर सरकारी बस केली एस टी तर त्यातली गर्दी असेल म्हणून ही पटेल ट्रॅव्हल्स केली, ती बी झाली रस्त्यात पंक्चर. मग सगळ्यांना खाली उतरवलं, आम्ही बी केलं कुरकुरे खायला चालू. मग तेवढ्यात टायर बिर घेतली त्यांनी बसवून आणि म्हणले चला बसा गाडीमध्ये, झालं आपलं काम. म्हटलं चला बाबा, आता ऊन बिन लागले, म्हटलं चांगल्या ठिकाणी थांबली गाडी जेवायला, आता खावाव बिवाव आणि मस्त निघाव. तर बघितलं जोगेश्वरीची मिसळ केली ऑर्डर आणि एक पोहे. तर मिसळ असली बकवास, म्हटलं अरे हातगाड्यावरची मिसळ सगळ्यात बरी राव. पण ही जोगेश्वरीने कुठली क्वालिटी दिली काय माहिती, शिळं पोहे होतं आणि मिसळ बी भांगार होती. हे नावालाच फक्त जोगेश्वरी होतं वाटते, बाकी काय नाही. मला वाटतं यांचा फसवायचा धंदा आहे काय काय कळाना. आणि जोगेश्वरी मिसळ म्हणले की क्वालिटीच असते म्हणून खुश झालो. म्हटलं आधी एकच मागव, कारण इथं सेल्फ सर्व्हिस आहे आणि कुठल्या जोगेश्वरीमध्ये सेल्फ सर्व्हिस नसते. मग खाऊन बिऊन गाडीत बसलं तर निघावं म्हटलं तर गाडीने परत घोटाळा केला. मग इथं बी गेलं आमचं 2 तास गाडी नीट करता करता. म्हटलं अवघड आहे बाबा, त्या सरकारी बसने आलेलं परवडलं असतं. म्हटलं चला बॅगी बिगी आता घेऊन आपलं स्टॉप येईन. वैतागत वैतागत आता आलोय. मग खाली उतरल्या डायरेक्ट म्हटलं चला आता थंड काहीतरी घ्यावं. मग ऊसाचा रस घेतला, 2 गिलास प्याला, कुटावा कुठं थकवा गेला. मग म्हटलं चला आता घरी निघावं, कारण ऊन गेलं, ये गावाकडे आलेला पहिला दिवस आहे.